जय शिवराय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील निर्णय घेतले जात आहेत, ज्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। ज्याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाईचे जे निकष आहेत ते बदलण्यात आलेले आहेत। दिली जाणारी नुकसान भरपाई कमी करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हे कमी आहे की काय म्हणून आज 9 जून 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून आणखीन एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर केलेल्या जवळजवळ 20,000 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वगळण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे आणि कारण सांगण्यात आलेले ते म्हणजे दुरुस्तीचं। मित्रांनो 10 डिसेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील जवळजवळ 26,48,247 शेतकऱ्यांना 29,20,57,50,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। ही नुकसान भरपाई देत असताना मराठवाडा असेल, नाशिक विभाग असेल किंवा इतर विभागातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला होता। परंतु ही मदत देत असताना यापूर्वीच काही शेतकऱ्यांचा समावेश केलेला असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना दुरुस्ती झालेली आहे असं निदर्शनास आलं आणि अशा जवळजवळ 20,000च्या आसपास शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वगळण्याच्या संदर्भातील हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर जवळजवळ 15 कोटीच्या आसपासची रक्कम ही या निधीतून वगळण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये नाशिक विभागाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ऑगस्ट 2024 मध्ये 35 शेतकऱ्यांची जवळजवळ 95 लाख रुपयाची नुकसान भरपाई वगळण्यात आलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जवळजवळ 19,230 शेतकऱ्यांची 15,38,90,000 रुपयाची नुकसान भरपाई ही वगळण्यात आलेली आहे। अर्थात ते जवळजवळ 15,48,00,00,000 रुपयाची नुकसान भरपाई ही शासनाच्या माध्यमातून आता वगळण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे पात्र असलेल्या 19,265 शेतकऱ्यांना याच्यामधून दुरुस्तीच्या कारणास्तव वगळण्यात येणार आहे। मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून KYC केले परंतु अनुदान आलं नाही, अशा प्रकारच्या विचारणा केल्या जात होत्या आणि याच्यामध्ये असे जे काही शेतकरी असतील ज्यांची KYC झालेली होती परंतु त्या शेतकऱ्यांना यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून या अतिवृष्टी किंवा अवेळी पावसाच्या निविष्ठा अनुदानाचा लाभ दिलेला होता, अशा शेतकऱ्यांचे दुबार KYC साठी किंवा या दुबार अनुदानासाठी दुरुस्ती म्हणून हे अनुदान वगळण्यात आलेले आहे। तर मोठ्या प्रमाणात आता अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या जवळजवळ 20,000 शेतकऱ्यांना ही एक त्यांच्या पदरी आता निराशा पडणार आहे। मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। मित्रांनो निविष्ठा अनुदानाचं वितरण केलं जात असताना शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अशी अट घालण्यात आलेली आहे, ती म्हणजे निविष्ठा अनुदान हे एक वेळचं अनुदान म्हणजे एका हंगामासाठी शेतकऱ्यांना एकाच वेळेस निविष्ठा अनुदान दिलं जातं आणि याचाच भाग म्हणून हे शेतकरी आता याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।